नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्लिश लँग्वेजमधील महत्त्वाचे MCQज सविस्तर समजून घेणार आहोत. हे प्रश्न हायकोर्ट रिक्रुटमेंटचे एक्झामला, नंतर MPSC, पोलीस भरती, तलाठी आणि अनेक इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तर प्रत्येक प्रश्न आपण आधी वाचू, त्याच्यानंतर योग्य त्याचे उत्तर पाहू आणि त्यामागचं लॉजिक समजून घेऊ. चला सुरुवात करूया मग. पहिला क्वेश्चन आहे, फ्रेम क्वेश्चन्स फॉर द सेंटेन्स बॉडी लँग्वेज इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या सेंटेन्सचं काय करायचं आहे, क्वेश्चन बनवायचं आहे आपल्याला. आणि क्वेश्चन बनवायसाठी आपल्याला माहित आहे WH ह्या शब्दाचा आपल्याला वापर करायचा आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन तर आपला होऊ शकत नाही. त्याच्यानंतर कारण हे सगळं सेंटेन्स जे स्ट्रक्चर आहे ते उलटसुलट झालेलं आहे. तर सुरुवात हे व्हॉटने किंवा व्हेअरने किंवा हाऊने हे जे आपण क्वेश्चन बघतो त्या अनुषंगाने आपल्याला ते बघायचं आहे. तर व्हॉट इज मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन, त्याच्यानंतर व्हॉट आर मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन, हाऊ कम्युनिकेशन इज मेजर मीन्स. तर डी आणि ए आपण डिलीट करू, हे होऊ शकत नाही. आता 2 मध्ये आपण त्याचा डिटेलमध्ये स्टडी करू. व्हॉट इज का व्हॉट आर. तर व्हॉट इज का आपण यूज करणार आहोत, कारण बॉडी लँग्वेज हा एकच मुद्दा ह्याने मांडलेला आहे, त्यामुळे इथं आर येणार नाही. त्यामुळे सीचा पण ऑप्शन आपण डिलीट करू. फक्त बी हे ऑप्शन करेक्ट आहे याच्यामध्ये, की व्हॉट इज अ मेजर मीन्स ऑफ कम्युनिकेशन. सो हे आन्सर करेक्ट आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ प्रिस्क्राईब. तर प्रिस्क्राईब जे वर्ड दिलेलं आहे तर त्याचं नाउन फॉर्म काय आहे ते आपल्याला माहिती आहे. प्रिस्क्राईबचं नाउन फॉर्म काय आहे याच्यामध्ये, कारण हे सगळे वर्ड काय आहे स्पेलिंग मिस्टेक आहे. आणि प्रिस्क्रिप्शन हे काय आहे याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग आहे आणि हे नाउन आहे. तर लगेच आपल्याला समजतं की हे जे मिनिंग आहे ह्या वर्डचं आपल्याला कुठंच भेटणार, हे स्पेलिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये. आणि हा फक्त वर्ड स्पेलिंग करेक्ट आहे आणि हे नाउनचं आपण म्हणू शकतो फॉर्म आहे प्रिस्क्राईबचा. त्याच्यानंतर चेंज इनटू ऍक्टिव्ह वॉइस. तर ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस हा थोडा ग्रामरचा पार्ट एकदम आपण म्हणू शकतो, त्याच्यामध्ये स्टडी थोडा जास्त लागतो. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, द कार इज बिईंग रिपेअर्ड बाय हिम. तर ह्या सेंटेन्सचा आपल्याला काय करायचं, ऍक्टिव्ह वॉइस करायचं आहे. चेंज इनटू ऍक्टिव्ह वॉइस ह्याचं मिनिंग काय आहे, इथं ऍक्टिव्ह वॉइस करायमध्ये हे पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे, त्याचं आपल्याला काय करायचं ऍक्टिव्ह वॉइस. तर ऍक्टिव्ह वॉइस करताना काय करतो आपण, सब्जेक्ट चेंज करतो, त्याच्यानंतर टेन्स चेंज करतो आपण, नाही चेंज करत, टेन्स तसाच राहतो. तर ह्याच्यामध्ये टेन्स कुठला आहे, तिथं इज आहे आणि ING आहे. ING म्हणजे चालू प्रोसेस, कमिंग गोईंग चालू आहे प्रोसेस. तर ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स इज आहे म्हणल्यावर नंतर इथं आपण टेन्स चेंज करत नाही, त्यामुळे इथं वॉज आहे. वॉज असेल तर ते रॉंग, हा ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यानंतर हॅव बीन येतंय का, नाही येत, कारण इथं इज आहे. इजचा आपल्याला इज किंवा इजच तिथं पाहिजे, आपण ते चेंज नाही करू शकत. आपण सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे अल्टा बदल करू शकतो याच्यामध्ये, पण टेन्स तसं राहतो. म्हणजे हे 2 ऑप्शन आपण डिलीट मारायचे. त्याचं ही होईल येईल का, नाही येणार, ही होईल नाही येणार, त्यामुळं हा पण ऑप्शन करेक्ट आहे. तुम्हाला फक्त टेन्स बघायचं आहे, ह्या सेंटेन्स मधला टेन्स काय आहे, इथं इज आहे ना, मग आपल्याला इथं इजच बघायचं. इथं वॉज असेल तर आपल्याला इथं वॉज बघायचं. मग ह्या तिन्ही ऑप्शन मध्ये A, B, C मध्ये इज आपल्याला कुठेही दिसत नाही, त्यामुळे हा तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत. म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे. एकदम सोपा आणि एकदम आपण ट्रिक वापरली तर एका सेकंदात आपण त्याचा आन्सर बघू शकतो, काढू शकतो. तर ही इज रिपेअरिंग द कार, बाकीचं तुम्हाला बघायची गरज नाही, हे सेंटेन्सचे बाकीचे पार्ट्स. फक्त इज आहे ना, ING इथं ING आहे, याच्यानंतर इथं ING आहे. ओके, मग हे करेक्ट आहे, जास्त डोकं लावायचं नाही. त्याच्यानंतर जास्त तुम्ही जेवढं जास्त असाल तेवढं जास्त कन्फ्युजन होऊन जातं. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा, ऑनेस्ट या शब्दाला नाउन बनवण्यासाठी कोणता सफिक्स लागेल. सफिक्स म्हणजे काय, की त्याच्यानंतर ऑनेस्टच्या नंतर काय सफिक्स आहे, प्रिफिक्स म्हणजे ह्याच्या अगोदर. तर सफिक्स कुठला लागेल, आपल्याला काय बनवायचं आहे, नाउन बनवायचं आहे. तर त्याच्यामध्ये मेंट काय होईल, मग मेंट होईल ऑनेस्ट मेंट. हा वर्ड आपण कुठंच वाचला नाही आजपर्यंत, त्यामुळे आपल्याला काय होतं, मग हा वर्ड ओळखीचा वाटत नाही, त्यामुळे आपण तो ऑप्शन चेंज करू मेंटचा. त्याच्यानंतर ऑनेस्टली काय होतं, ते प्रामाणिकपणे आपण म्हणू शकतो. आणि हे काय आहे, एक गुणधर्म सांगतं एखाद्या व्यक्तीचा, म्हणून आपण त्याला काय म्हणतो,
एक ऍडवर्ब आहे हे. ऑनेस्ट काय आहे हे ऍडवर्ब, ऑनेस्टली. तर हे नाउन येत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वाय, ऑनेस्टी. ऑनेस्टी हे नाउन मध्ये येतं. ऑनेस्टी आणि ऑनेस्टनेस दोन्ही पण नाउन मध्ये येतं, पण हे जे आहे हे करेक्ट आहे, ऑनेस्टी. त्याच्यानंतर सिनॉनिम ऑफ फॉरसेक. फॉरसेक हा जो वर्ड आहे त्याचा आपल्याला सिनॉनिम बघायचं आहे. तर फॉरसेकचा आपल्याला पहिल्यांदा मिनिंग माहित पाहिजे, त्याच्यानंतरच आपण मग त्याचं सिनॉनिम अँटोनिम काढू शकतो. तर फॉरसेक म्हणजे काय आहे? सोडून देणे. तर ह्याचे सिमिलर मिनिंग कुठं आहे? फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे नाही. त्याच्यानंतर शेक हँड, हेड शेक, हे तर दोन्ही पण आपण कोणीही सांगेल हे चुकीचं आहे. ह्याच्यामध्येच जरा कॉम्पिटिशन आहे, अबंडन की फॉरगिव्ह. आणि फॉरसेक म्हणल्यावर फॉरगिव्ह म्हणजे हे सिमिलर दोन फर्स्ट स्टार्टिंग सिमिलर आहे, त्यामुळे कधी कधी मिस्टेक होऊ शकते, थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये ह्याचा जर अर्थ माहित असेल तर अबंडनचा पण अर्थ काय आहे? सोडून देणे. त्याच्यानं मिनिंग ऑफ टू कीप ऑन. टू कीप ऑनचं मिनिंग माहित पाहिजे, ह्याचं मिनिंग काढायचं आपल्याला. टू कीप ऑनचं मिनिंग काय आहे? म्हणजे चालू ठेवणे. चालू ठेवण्यासाठी कुठलं येईल मग ह्याच्यामध्ये? टू कंटिन्यू. ओके, टू कंटिन्यू करणे. टू कीप अप, टू होल्ड, टू हॅव हे अजिबात येत नाही. आता क्वेश्चन नंबर 7, गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स म्हणजे काय? डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. हे हायपोक्रेसी, ह्याचं स्पेलिंग चुकलेलं आहे, हे हायपोक्रेसी ह्याचं आहे, हे राईट करेक्ट मिनिंग. आणि त्याचं काय? ढोंगीपणा, लबाडपणा एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या म्हणू शकतो एखाद्या स्टाफचा वगैरे कोण असेल ते. तर ब्युरोक्रेसी हे काय आहे? गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स, ब्युरोक्रेसीचा अर्थ तो येतो. आणि त्याचं मिनिंग काय? अधिकारी चालवलेली सत्ता, अधिकाराने चालवलेली सत्ता. तर हे जे आहे तर हे बरोबर आहे, त्यामुळे ह्याचा ऑप्शन डी आहे. त्याच्यानंतर करेक्ट स्पेलिंग निवडायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये कर्नलचं स्पेलिंग करेक्ट आहे, कुठलं आहे हे ओळखायचं आहे. तर कर्नल हे काय? कुलनल हे रॉंग आहे, कलनॉल हे रॉंग आहे, COL हे पण रॉंग आहे. हे आणि हे थोडं सिमिलर वाटतं. ह्याला कर्नलचं स्पेलिंग त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे करेक्ट स्पेलिंग. तर हे बरोबर आहे, COLONEL हे कर्नलचं स्पेलिंग आहे. आपण कर्नल प्रोनाउन्सिएशन इज डिफरंट अँड स्पेलिंग इज डिफरंट, त्यामुळं ह्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. तर हे आपल्याला माहित पाहिजे. क्वेश्चन नंबर 9, फिल इन द ब्लँक्स. वी राईट्स डॅश द सन. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिपोजिशन निवडायचं आहे. प्रिपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय ह्याच्यामध्ये बिसाइड म्हणजे बाजूला, अप म्हणजे वर, आणि ओव्हर म्हणजे काय आहे? वरून किंवा पलीकडे, ओव्हर द ब्रिज असं आपण म्हणू शकतो, पलीकडे, अधिक, एक्स्ट्रा. आणि हे विथ म्हणजे काय? सोबत. तर वी राईज विथ द सन. ओके, तर हे ऑप्शन आपल्याला मॅच होत आहे. प्रिपोजिशन विथ इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 10, अ पेअर ऑफ सिसर्स इज अ इन्स्ट्रुमेंट विथ. ह्याच्यामध्ये आपल्याला हे वापरायचं आहे, कॅन, हुम, विच, दॅट. तर आपल्याला कुठलं योग्य होईल त्याच्यामध्ये? क्वेश्चन नंबर 10, अ पेअर ऑफ सिसर्स इज अन इन्स्ट्रुमेंट विथ डॅश यू कट पेपर्स. तर ही काय? वस्तू आहे. पेअर ऑफ सिसर्स म्हणजे वस्तू आहे, आणि ह्याला वस्तूला आपण काय वापरतो? विच वापरतो. हुम कुणाला वापरतो? लोकांना. कॅन म्हणजे ॲबिलिटी, आणि दॅट म्हणजे जे दूर आहे एखादी वस्तू, बुक असेल किंवा काय असेल, दॅट बुक, दॅट पेन्सिल आपण असं जे म्हणतो, जे दूर ठेवलेलं आहे आपल्यापासून. तर ह्याच्यामध्ये विच हा ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर इट इज नॅचरल फॉर ह्युमन बिईंग टू विश मनी. तर ह्याचं आन्सर काय आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला लगेच कळतं वाचल्यानंतर की फॉर हे आन्सर करेक्ट आहे. इट इज अ नॅचरल फॉर ह्युमन बिईंग टू विश फॉर मनी. त्याच्यानंतर प्लुरल ऑफ द थेसिस. हा थेसिस जो वर्ड आहे, थेसिस म्हणजे प्रबंध, जो आपण PhDचा प्रबंध थेसिस लिहितो आणि त्यानंतर आपल्याला PhD भेटते, तर तो थेसिस आहे. तर एक थेसिसला आपण हा सिंग्युलरला हा वर्ड रायटिंग मध्ये लिहितो. जर अनेक असेल, अनेक थेसिस, खूप प्रबंध लिहिलेले आहेत, अनेक थेसिस आहेत लायब्ररीमध्ये सगळ्या स्टुडंटनी लिहिले, तर त्याचे काय होतं मग? हे ऑप्शन बरोबर आहे, थेसिस ऑप्शन हा करेक्ट आहे. का हा दोन्ही पण सेमच दिसतं याच्यामध्ये. तर हा करेक्ट, दोन्ही पण स्पेलिंग मिस्टेक इथं झालेली आहे. तर आपण बी म्हणू किंवा ए म्हणू, हे बरोबर आहे. हा THESES. ओके. क्वेश्चन नंबर 13, टुडे इज मंडे, येस्टरडे डॅश संडे.
मग ह्याच्यामध्ये आपल्याला टेन्स मॅटर करतो. टुडे काय आहे, मंडे आहे, आणि येस्टरडे वॉज संडे. ह्याच्यामध्ये येस्टरडे झालेला आहे, आज मंडे आहे म्हणल्यानंतर संडे झालेला आहे म्हणल्यानंतर वॉज येतो. हे खूप सोपं आहे. सिमिलर मिनिंग पेअर आपल्याला ओळखायचं आहे. रेड, रीड. ओके, रेड म्हणजे कलर आणि रीड म्हणजे वाचणे. सीट हे नाउन आहे. सीट म्हणजे जे कम्फर्टेबल सीट, आपण बस मध्ये सीट, कार मधले सीट हे आहे. आणि सीट ह्या वर्ब आहे, खाली बसणे. फेअर, फेअर तर याच्यामध्ये जत्रा आणि जे एखाद्या दिसायला खूप सुंदर आहे, फेअर आहे, ते आपण म्हणतो. वॉर, बॅटल. तर हे सगळे मिनिंग वेगवेगळे आहेत, पण वॉरचं मिनिंग आणि बॅटलचं मिनिंग सेम आहे. सिमिलर मिनिंग पेअर कुठला आहे, वॉर आणि बॅटल. तर नेक्स्ट, जेंडर चेंज ऑफ हेन. हेनचं काय येतं, हेन हे फिमेल मध्ये येतं, आणि जेंडर आपलं मेल जेंडर त्याच्यामध्ये कुठला आहे, रोस्टर. रोस्टर म्हणजे कोंबडा. आणि डोव म्हणजे काय, डोव म्हणजे जे आपण म्हणू शकतो, डोवचा अर्थ मादी हरिण. हरिण जी आहे त्यातला जो फिमेल आहे तर त्याला आपण डोव म्हणतो. आता मिनिंग ऑफ रेन, कॅट्स अँड डॉग्स. तर त्याचं मिनिंग काय की रेन, कॅट्स अँड डॉग्सचं मिनिंग काय, खूप मोठा पाऊस. खूप मोठा पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, व्हेरी हेवी रेन झाला तर रेन, कॅट्स अँड डॉग्स इंग्लिशमध्ये अशी प्रोवर्ब आहे. रेन, कॅट्स अँड डॉग्स म्हणजे खूप मोठा पाऊस झाला, हेवी रेन. अँटोनिम ऑफ स्लेंडर, क्वेश्चन नंबर 17. अँटोनिम ऑफ स्लेंडर. स्लेंडर म्हणजे अतिशय नाजूक आपण म्हणू शकतो. तर त्याचं अँटोनिम म्हणजे विरुद्ध शब्द सांगा. तर ह्याच्यामध्ये सिलेंडर हा काय शेप आहे. सिलेंडर आपण घरातला जो गॅस सिलेंडर असतो त्याचा शेप. स्टाउट, तर स्टाउट म्हणजे जाड, मजबूत एकदम. त्याच्यानंतर वीक, कमजोर. आणि टेंडरचं मिनिंग आपण म्हणू शकतो की कोवळा, नाजूक. तर हेच सिमिलर मिनिंग झालेलं, कोवळा नाजूक, ह्याचं पण कोवळा नाजूक. पण ह्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, अँटोनिम कुठला आहे. मग सिलेंडर आहे का नाही, वीक आहे का नाही, तर स्टाउट हे आन्सर करेक्ट आहे, जाड, मजबूत. त्याच्यानंतर करेक्ट सेंटेन्स आपल्याला निवडायचं. ह्याच्यामध्ये आय फॉरगॉट टू पोस्ट, तर हे हाफ सेंटेन्स आहे, हे करेक्ट नाही. आय एम फॉरगेटिंग, आय फॉरगॉट पोस्टिंग. आणि डी काय, आय फॉरगॉट टू पोस्ट दिस लेटर येस्टरडे. तर हे तर पास्ट टेन्स आहे, इथं पण पास्ट टेन्स येस्टरडे असल्यामुळे लावलेलं आहे. तर हे सेंटेन्स करेक्ट आहे. डी ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून, मिनिंग काय, हे प्रोवर्ब आहे, इडियम मध्ये येतं, मनी जे असतात इंग्लिश मधल्या त्याच्यामध्ये. तर बॉर्न विथ अ सिल्वर स्पून म्हणजे काय, एखादा खूप जन्मता श्रीमंत आहे किंवा श्रीमंताच्या घरात जन्म घेतलेला आहे आणि त्याला कुठलीच अडचण नाही, सगळे फॅसिलिटी त्याला जन्मापासून आहे, तर त्याला आपण काय म्हणू, बॉर्न इन अ रिच फॅमिली. हे ऑप्शन करेक्ट आहे. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे 20 नंबरचा, क्रेडिटचे ऍडजेक्टिव्ह काय आहे. क्रेडिट हे नाउन आहे, तर त्याचे ऍडजेक्टिव्ह काय आहे. तर ह्याच्यामध्ये क्रेडिटिंग, क्रेडेन्स, क्रेडिटेबल, क्रेडिटेड. क्रेडिटेड हे पास्ट मध्ये जातं, हे पण नाही होत, ह्याला पण नाही. फक्त आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन, ह्याच्यामध्ये सी हा ऑप्शन करेक्ट आहे क्रेडिटेबलचा. तर क्रेडिट म्हणजे काय, विश्वास. आणि क्रेडिटेबलचा अर्थ काय, प्रशंसनीय आणि कौतुकास्पद. क्रेडिटेबल काम करणे, एखाद्या कारण क्रेडिटेबल एखाद्या कामाचे किंवा व्यक्तीचे जे गुणधर्म असतो तो सांगतो. म्हणजे ते कसे काम आहे, चांगले आहे की खराब काम आहे, या प्रश्नाचे उत्तर हा वर्ड देतो. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल, शी डीड अ क्रेडिबल जॉब, तर तिने प्रशंसनीय काम केलेले आहे. म्हणजे हे त्याच्यामध्ये सीचं ऍडजेक्टिव्ह येतील, बरोबर आहे. तर हे तुम्हाला आपण आज काय केलेलं आहे मित्रांनो, तर आपण आज ग्रामर, व्होकॅब्युलरी, इडियम, सेंटेन्स स्ट्रक्चर हे सगळं सविस्तर समजून घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवा, फक्त उत्तर लक्षात ठेवून चालत नाही, त्यामागचं लॉजिक समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे, मगच आपल्याला एक्झाम मध्ये सक्सेस मिळेल. किंवा हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही स्टडी करणार किंवा कधीतरी तुमचा मूड झाला तर हे चालणार नाही. तुम्हाला जर खरंच सक्सेस मिळवायचा असेल तर रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ ईच अँड एव्हरी सब्जेक्ट यू हॅव टू डू. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका.